जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सगळेजण जमा झालो आहोत ते सरदार वल्लभभाई पटेल यांना विनम्र अभिवादन करतो। आजच्या या लेवा पाटीदार लेवा युथ फोरम या संघटनेच्या वतीने आयोजित केलेला हा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रीय एकात्मता दिवस आणि त्या निमित्ताने या व्यासपीठावर असलेले सर्व सन्माननीय सदस्य माझे मित्र प्रकाशजी भारवे, त्याचबरोबर फिरके साहेब आणि पाटीदार समाजातील सर्व मान्यवर व्यक्ती, माझ्या समोर असलेले माझे मित्र हितेश भोळे आणि समोर असलेले सर्व लेवा पाटीदार समाजाचे समाज बांधव आणि भगिनी, आपल्या सर्वांना आज या ठिकाणी सर्वप्रथम आजच्या जयंतीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो। खऱ्या अर्थाने आपण जागृत समाजाचे नागरिक आहात आणि ज्या ज्या आपल्या समाज बांधवांनी आणि ज्या ज्या थोर स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलेलं, योगदान दिलेलं आहे, या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि या देशाच्या स्वातंत्र्यानंतर जडणघडणीमध्ये योगदान दिलेलं आहे, ते सरदार वल्लभभाई पटेल हे आपल्या लेवा पाटीदार समाजाच्या आहेत आणि त्यांच्याच जयंतीच्या निमित्ताने आपण सर्व लेवा पाटीदार समाज बांधव या ठिकाणी जमलेलो आहोत आणि ही खऱ्या अर्थाने त्यांना ही आदरांजली आहे की आपल्यासाठी ज्यांनी योगदान दिलं त्यांना आपण या स्मरणात ठेवून या ठिकाणी त्यांना खरी आदरांजली वाहत आहोत। सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबद्दल सांगायचं तर पेशाने वकील असलेले सरदार वल्लभभाई पटेल स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि त्यानंतर गृहमंत्री त्या ठिकाणी राहिलेले आहेत। स्वातंत्र्य पूर्व काळात आणि स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळात असं भरीव असं योगदान त्यांचं या भारताच्या जडणघडणीमध्ये त्या ठिकाणी निश्चितच आहे। ज्यावेळेस संपूर्ण देश असा विखरलेला होता ब्रिटिशांच्या विरुद्ध, जवळजवळ 556 राज्य या ठिकाणी भारतामध्ये त्यावेळेस होती आणि विखुरलेला असा भारत असताना त्यांना सर्वांना एकत्र आणण्याचं स्थैर्य, एकत्र आणण्याचा मानस सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्या ठिकाणी आणला आणि सर्वांना मिळून एकत्र मिळून त्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्यासाठी त्यांनी उन्मुक्त केलंय आणि हा खरा स्वातंत्र्य लढा या स्वतंत्र सैनिकांच्या शूरवीरांच्या सर्व अथक प्रयत्नानंतर त्या ठिकाणी मिळाला आहे। स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांचे जे अमानुष अत्याचार सर्वांवरतीच होत होते, अगदी शेतकऱ्यांना जरी उरला होता। गुजरातच्या खेडा या गावात त्यावेळेस दुष्काळ पडलेला होता आणि असा दुष्काळ पडलेला असताना त्यावेळेस त्यांच्या ब्रिटिश सरकारविरुद्ध त्यांनी जी कर वसुली केली जायची, तो कर वसुली देण्याची क्षमता त्यावेळेस शेतकऱ्यांची राहिली नव्हती आणि अशा वेळेस सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्या शेतकऱ्यांचं प्रमुखाने नेतृत्व केलं आणि ब्रिटिशांविरुद्ध एक आघाडी उघडली, एक नेतृत्व उभारलं आणि शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारचा कर आम्ही देणार नाहीत असं ब्रिटिशांवर आंदोलन केल्यानं आवाज उठवला आणि हे आंदोलन यशस्वी करून दाखवलं आणि त्यानंतरच ते खऱ्या अर्थाने सर्वांचे त्या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल म्हणून त्या ठिकाणी ओळखू लागले। अतिशय कठीण अशा स्वरूपाचे लोह पुरुष म्हणून त्यांची या समाजामध्ये त्या ठिकाणी ओळख आहे। त्यांच्या त्या लहानपणीच्या काही गोष्टी आपण पुस्तकात त्या ठिकाणी वाचलेल्या आहेत की कशा प्रकारे त्यांचं स्वतः एवढे कणखर असं नेतृत्व होतं आणि कणखर असा स्वभाव होता, ज्याच्या माध्यमातून त्यांनी देशासाठी अनेक स्वातंत्र्य लढ्यात अनेक महत्वपूर्ण भूमिका निभावली। निश्चितच या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला या ठिकाणी सांगावंसं वाटेल की लेवा युथ फोरम हा हितेशजी भोळे आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र यांच्या माध्यमातून हा लेवा युथ फोरमची स्थापना अगदी थोड्याशा कालावधीमध्ये झालेली, अगदी 6 महिन्या 1 वर्ष किंवा 6 महिन्याच्या कालावधीमध्ये झालेली असताना या ठिकाणी अशी भरीव असं कामगिरी त्या लेवा युथ फोरमच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जाते आहे। असं आपण नेहमीच बघतो की कोणत्या ना कोणत्या प्रकारचे कार्यक्रम लोकहिताचे, सामाजिक उपयोगाचे या ठिकाणी लेवा युथ फोरमच्या माध्यमातून वारंवार ठेवले जातात। अगदी रक्तदान शिबिर असो, यावर्षी त्यांनी खानदेशचा गणपती सुद्धा याच ठिकाणी ठेवलेला होता। सगळ्यांना त्या ठिकाणी या गणपती उत्सवात आनंदाने उत्साहात सहभागी व्हावं यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न आणि सगळ्यांनी एकत्र यावं। या स्वतंत्र लढ्यामध्ये गणपती उत्सवाचं महत्व हे होतं की आपण सर्वांनी एकत्र येऊन त्या ब्रिटिश सरकारविरुद्ध त्या ठिकाणी लढा द्यायचा आहे आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी काम करावं। अशा प्रकारचं काम हितेशजी भोळे आणि त्यांचे सहकारी निश्चितच केवळ उत्सव नव्हे
तर आपण आपल्या समाजासाठी काहीतरी देणं लागतो, आपल्या समाजाप्रती आपलं काहीतरी कर्तव्य आहे. या जाणीवातून त्यांनी अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी केलेला आहे. ब्लड डोनेशन शिबिर असो किंवा त्याच्याच संदर्भात असो, वृक्षारोपण असो, केवळ हेच कार्यक्रम न करता गणेशोत्सवाचं एक वैशिष्ट्य मी या ठिकाणी टाकेन. गणेशोत्सव करत असताना आपण ठराविक आपले सांस्कृतिक कार्यक्रम अनेक ठिकाणी त्यावेळेस बघतो, पण यावेळेसचा खानदेशमूळ गणपत्योत्सव होता, त्याचं एक वैशिष्ट्य होतं तर त्यांनी दर दिवशी एक वेगवेगळा उपक्रम त्या ठिकाणी राबवला होता. मग केवळ माणसांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हितातून त्यांनी काही उपक्रम राबवले नाहीत, तर प्राणीजन्यांच्या संबंधाने सुद्धा अनेक उपक्रम या मंडळाच्या वतीने त्या ठिकाणी राबवण्यात आले. अतिशय उल्लेखनीय असा गणपती उत्सव म्हणजे मलाही अभिप्रेत म्हणजे त्याच्याविषयी आश्चर्य वाटतं की अशा प्रकारचं आयोजन आपल्या इतर कोणत्या मंडळाला कसं सुचत नाही. असं एक वेगळ्या पद्धतीचं आयोजन त्यांनी गणपती मंडळाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. निश्चितच अगदी उमदा असं नेतृत्व हितेशजी भोळे आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचं सहकारी आहेत. एका ठराविक अंतराच्या काळामध्ये एवढे लोक एका संघ बांधणे, सगळ्यांना एकत्र आणून बांधणे आणि सगळ्यांना एकत्र घेऊन चालणे हे एक अतिशय चांगलं कौशल्य निश्चित त्यांच्याकडे आहे आणि त्यांचा भविष्यकाळ अतिशय उज्ज्वल आहे. त्यांना त्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि उपस्थितांना सर्वांना या ठिकाणी पुन्हा एकदा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.